आपण बघूया की कुठल्या गोष्टीसाठी तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग येतं. ही न्यू बिगिनिंग कोणतीही असू शकते. तुमच्या रिलेशनसाठी, तुमच्या कामासाठी, तुमच्या अन्य कोणत्याही गोष्टीसाठी न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते का आपण चेक करूया. जेही माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये रिलेशनशिप असू दे, सक्सेस असू दे, जॉबविषयी कोणतीही गोष्ट असू दे, वेल्थ, हेल्थ, सक्सेस काही असू दे, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये काही न्यू बिगिनिंग येते. काही न्यू बिगिनिंग त्यांच्या लाईफमध्ये येताना दिसतं का? काही न्यू बिगिनिंग त्यांच्या लाईफमध्ये काही न्यू बिगिनिंग त्यांच्या लाईफमध्ये येते का? हा मेसेज ओव्हरऑल राहणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी. अगदी तुमचं रिलेशनशिप, तुमच्या करिअर वाईज राहणार आहे, तुमच्याकडे काही गोष्टी येणार आहेत का, रिस्टार्ट होणार आहेत का, न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येणार आहे का, सगळ्यासाठी हा मेसेज असणार आहे. टाईमलेस मेसेज आहे. ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल ना त्या सिच्युएशनमध्ये जसं असाल तसं हा मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल. ओके, थँक्यू सो मच. आणि की कोणती न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येत्या, ही न्यू बिगिनिंग तुमच्यासाठी न्यू स्टार्ट असू शकतं. न्यू स्टार्ट पण तुमच्यासाठी असू शकतं. लवर, फॅमिली, द 10 ऑफ कप्सचं कार्ड आलं आहे. जेही माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग काय येते, कोणत्या गोष्टींची न्यू बिगिनिंग येताना दिसते. कोणत्या गोष्टींची न्यू बिगिनिंग येताना मला दिसते. ओके, पॅन्टिकल्स, किंग ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आलं आहे. ओके, सगळ्यात बेस्ट कार्ड आहे हे, खूप छान आहे. लीडरशिप, वेल्थ, सक्सेस, बिझनेससाठी एकदम छान हे कार्ड असतं आहे. न्यू बिगिनिंग तुमच्या रिलेशनमध्ये पण मला डेफिनेटली मला दिसत्या. ओके, ह्याच्यातले पण कार्ड घेऊया आणि सगळ्या कार्डाचे मी मीनिंग सांगते. जेही माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय न्यू बिगिनिंग येतं त्यांच्या लाईफमध्ये ओव्हरऑल कोणतेही, म्हणजे बिझनेस, त्यांच्या रिलेशनमध्ये, त्यांच्या हेल्थमध्ये, कोणत्याही गोष्टीसाठी न्यू बिगिनिंग काय येतं त्यांच्यासाठी. ओके, रिसोल्युशन. अरे वा, मला असं वाटतं तुम्हाला ना तुमच्या न्यू बिगिनिंगची गुरुकिल्ली भेटणार आहे लवकर. ओके, बॉटमची एनर्जीज खूप छान आल्या. न्यू बिगिनिंग जर येतेच तुमच्या लाईफमध्ये सगळ्याच गोष्टींची, पण असं मला वाटते प्रत्येक गोष्टीचा चावी तुम्हाला हा मेसेज सोल्युशनचा जो मेसेज आहे ना, हे कार्ड आहे ना खूप वेळेला आलेलं आहे माझ्या प्रिडिक्शनमध्ये. ज्या वेळेला मी व्हिडिओज घेते ना त्याच्यामध्ये मला असं वाटते खरोखर ना कोणाच्या तरी लाईफमध्ये ना आता त्या गोष्टी स्टार्ट होतात आहे. ओके, ज्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत ना मला असं वाटतं त्यांची गुरुकिल्ली त्यांना आता मिळण्याचा तो टाईम आलेला आहे. युनिवर्स आता त्यांच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येतात आहे. मेमरीज. ओके, अनकंडिशनल लव. ओके, पॉलिश. हे काय, कमिटमेंट, मॅरेज. खूप छान मेसेज आलेत. ओके, मग ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल ना, टाईमलेस तर राहणारच आहे, पण तो मेसेज मला असं वाटतं तेव्हाच मिळणार आहे ज्या वेळेला खरोखर तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग येताना मला दिसते. खूप छान न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसते. सगळेच ओव्हरऑल तुम्हाला सांगते, फायनान्शियली जर तुम्ही काही प्रॉब्लेममध्ये असाल तर खूप छान आहे, तुम्हाला न्यू बिगिनिंग त्याच्यामध्ये येताना दिसते. मला असं वाटतं की फायनान्शियली याच्यामध्ये ना तुम्ही जिथं स्टक झालेलं होतं, जिथं थांबलेलं होतं ना, आता त्या गोष्टी मला वाटते स्टार्ट होतात आहे. तुमचं एक म्हणतो ना तुम्ही एक अशी इमारत एक तयार आता करणार आहे ना जे फक्त तुमच्यापर्यंत सीमित राहणार आहे. ओके, न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येताना मला सरळ सरळ दिसते. ओके, कन्फ्यूजमध्ये राहायचं नाही, अजिबात कन्फ्यूजमध्ये राहायचं नाही. मग ते रिलेशन असू दे, तुमच्या जॉबविषयी, ऑफिस वर्क, कोणत्याही गोष्टीचं कामामधलं राहू दे, अजिबात कन्फ्यूजमध्ये राहायचं नाही. म्हणजे सगळं असून पण नाही आहे ह्याच्याकडे पण लक्ष द्या. तुमच्यासाठी डिवाईन आणखीन एक काही गोष्टी घेऊन येतात, तर तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग आणखीन एक दाखवत्या. ओके, हे एवढं तुमच्याकडे असून सुद्धा आणखीन न्यू बिगिनिंग येते. हे तुमच्या कामासाठी, रिलेशनसाठी असेल. तुम्ही नाराज राहू नका, नेहमी हॅप्पी आणि फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा आणि बॅलन्स खूप छान करताय तुम्ही.
ओके, किंग ऑफ कपचं कार्ड आहे. इमोशनल लेवलवर जो बॅलन्स पाहिजे ना, खरं जिथं आपण पूर्ण हे झालेला असतो ना, तो बॅलन्स खूप छान तुमच्या लाईफमध्ये मला येताना दिसतोय. ओके, बॅलन्स करा. बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला बॅलन्स तो जमेल ना तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी नथिंग असणार आहेत. बघा तुम्ही. ओके, मला तुमच्याकडं न्यू लव्ह तरी येताना दिसतं, किंवा ज्या रिलेशनमध्ये तुम्ही आहात ना तिथं रिस्टार्ट होताना मला गोष्टी दिसतात आहे. ओके, रिस्टार्ट तरी तुमचं नातं होतं आहे त्या रिलेशनमध्ये, किंवा असं मला वाटतं की ते रिलेशन आणखीन चांगल्या पद्धतीने, किंवा रिस्टार्ट तर होतच आहे, पण त्या रिलेशनमध्ये म्हणतो ना की असं एक परिपूर्ण आता ते रिलेशन होताना मला दिसते. किंवा जर रिलेशनमध्ये जर तुम्ही जरी नसाल ना तरी असं मला वाटतं की तुम्ही रिलेशनमध्ये किंवा मॅरेजमध्ये किंवा मॅरेज लाईफसाठी जर ट्राय करत असाल तर ती न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येताना मला दिसते. खूप छान आहे. जर लवरचं कार्ड आहे, खूप छान आहे हे कार्ड. काहींसाठी मेमरीज खूप आहेत. ओके, लव्ह मेसेज आहे. मेमरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्या पार्टनरविषयीच्या, तुमच्याविषयीच्या. आणि तुम्हाला वाटतं तुमचं नात्यानं नेहमी फ्रेश आणि पॉलिश, जसं एकदम चमकतं ना एखाद्या गोष्टीला पॉलिश केल्यानंतर जशी चमक असते ना, असं वाटतं तुम्हाला राहावं. आणि ती न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते, डेफिनेटली येते. फायनान्शियली येते, लव्हविषयी मेसेज येतो आहे. कामामध्ये जॉबमध्ये काय विचार करत असाल तिथं येतो आहे. फक्त थोडंसं ना लोकांशी गोष्टी सगळ्या शेअर करू नका. राईट, सगळ्या गोष्टी शेअर करू नका, कारण म्हणतो ना सगळेच आपले कुठं हे असतात ना लोक सगळेच, त्याच्यामुळे थोडंसं सगळ्यांशी सगळ्या गोष्टी डिस्कस करू नका. तेवढंच करा जितक्या तुम्हाला वाटतात. ज्या गोष्टी आहेत तर खूप खास व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असतात त्यांच्याशी डिस्कस करा गोष्टी. वाव, अनकंडिशनल लव्ह येते तुमच्या लाईफमध्ये. राईट, न्यू बिगिनिंग होते तुमच्या लाईफमध्ये. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी असेल का, किंवा आहे का, मला नक्की सांगा की ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, किंवा ते तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतंय. किंवा तुमच्या लाईफमध्ये खरोखर असा एखादा पर्सन आहे का, किंवा पार्टनर तुमच्या लाईफमध्ये आहे का जो तुमच्यावर अनकंडिशनल लव्ह करतोय, भरपूर विश्वास, भरपूर प्रेम करते, असं मला कोणीतरी तुमच्याकडे येताना दिसतंय. किंवा तुमच्यामध्ये ती न्यू बिगिनिंग येते तुमच्याकडे. ओके, अनकंडिशनल लव्ह ज्याची तुम्ही वाट बघताय ते अनकंडिशनल लव्ह तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतं. असं मला वाटतं की तुम्ही एकतर प्रपोज तरी करणार असाल कोणाला तरी, किंवा कमेंटमेंट करायला चालले आहात, किंवा असं मला वाटतं की येस, द लव्हरचं कार्ड आलं ना. हॅप्पी फॅमिली, 10 ऑफ कप्स. येस, असं मला वाटतं की तुम्ही ना कोणाला तरी प्रपोज वगैरे करणार असाल. तुम्ही प्रपोज तरी कोणाला तरी करणार आहे, किंवा तुमच्याकडे कुठला तरी कोणीतरी प्रपोजल घेऊन येताना दिसते. न्यू स्टार्ट दिसतं ह्याच्यामध्ये, न्यू बिगिनिंग ह्याच्यामध्ये दिसतं. कुठलंही रिलेशन कुठेही तुमचं स्टॉप झालेलं असू दे त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग मला येताना दिसत्या. ओके, चांगल्या गोष्टी मला तुमच्याकडे येताना दिसतात आहे. ह्या गोष्टी तुमच्या मॅरेजसाठी पण असू शकतात. ओके, तुमच्या पार्टनरविषयी काही गोष्टी डिस्टन्समध्ये तुम्ही झालेला असाल, कारण फॅमिलीचं पण मला कार्ड येते इथं. द लव्हरचं कार्ड येते. मला असं वाटतं की डेफिनेटली लव्हचाच मेसेज आहे, 100% प्रश्नच नाही आहे. पण मला असं वाटतं तुम्ही कमेंटमेंट तरी करणार आहात, किंवा समोरच्याला तुम्ही बोलणार तर आहात. ही न्यू बिगिनिंग, सगळ्या न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतात आहे. ओके, न्यू बिगिनिंग तुमच्या रिलेशनमध्ये येत्या, न्यू बिगिनिंग तुमच्या बॅलन्समध्ये येताना मला दिसत्या, न्यू बिगिनिंग तुमच्या ओव्हरऑल फॅमिलीमध्ये मला येताना दिसत्या. हॅप्पी फॅमिली तुमची होताना मला दिसत्या. ओके, न्यू बिगिनिंग तुमच्या लव्ह रिलेशनमध्ये कमिटमेंट करताना मला दिसतंय, किंवा तुमच्या रिलेशनला आणखीन छान कसं पॉलिश म्हणतो ना एक चमकतं ते रिलेशन कसं करतं आहे ते पण मला तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतंय. ओके, आत्ताचा हा ओव्हरऑल मेसेज होता. न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये कोणत्या पद्धतीचे येतात तर सगळ्या पद्धतीचे, मग ते फायनान्शियली असू दे, तुमच्या लाईफमध्ये रिलेशनमध्ये असू दे, सगळ्याविषयी हा मेसेज राहणार आहे. ओके, थँक्यू सो मच.